आता बातमी राजकीय वर्तुळाशी संबंधित आहे। कैसा हराया फेम सेहर शेख सध्या गोत्यात अडकलेली आहे। सेहर युनुस शेखचं जात प्रमाणपत्र हे अवैध ठरलेलं आहे। निवडणूक काळामध्ये प्रचार सभांमध्ये किंवा त्यानंतर जिंकून आल्यानंतर कैसा हराया असं म्हणत प्रतिस्पर्ध्याला डिवचणारी सेहर शेख आणि तिचं जात प्रमाणपत्र जे आहे ते मात्र आता अवैध ठरलेलं आहे। त्यामुळे सेहर शेख सध्या या प्रकरणामुळे गोत्यात आलेली आहे। कैसा हराया और सबसे जरूरी बात मैं आपको ये बताऊंगी कि उन लोगों के घमंड की धज्जियां उड़ाई है आपने, जिनको लगता था कि हम ताल्लुक के मोहताज हैं, बट वो लोग ये भूल गए कि हम सिर्फ और सिर्फ अल्लाह के मोहताज है, किसी के बाप के मोहताज नहीं है। और ये मुमरा ने अल्हम्दुलिल्लाह साबित किया है, स्पेशली 30 नंबर पैनल ने। मैं शुक्रगुजार हूँ आप सबकी, जिस तरीके से बढ़ चढ़कर हम सब ने इस बार MIM पार्टी के सभी कैंडिडेट्स को जिता कर लाया है, अल्हम्दुलिल्लाह। जो राजनीतिक में अपने आप को बहुत बड़ा समझते हैं, पूरे हिंदुस्तान महाराष्ट्र के अंदर जो बोल रहे हैं कि हम कैसे हराया, अरे भैया जीत गए थे आप। हम लोग तो कुछ भी नहीं बोले, जीत गए, चलो जनता ने तुमको जिताया है। लेकिन इस तरह से महाराष्ट्र में जो बातें हो रही है, उस बातें के ऊपर एक हमें बहुत तकलीफ हुई और इस तकलीफ के ऊपर हमने जो तहसीलदार को तकरार किया, उसकी हमें सच्चाई हमारे हाथ में है और इंशाल्लाह इसकी कार्रवाई चालू है। बहुत जल्द इंशाल्लाह उनका नगर सेवक पद रद्द होगा। या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। कुणाल, हे सगळं प्रकरण नेमकं काय घडलेलं आहे? खरं तर मुंबऱ्यामधली ठाणे महापालिकेची ही जी निवडणूक आहे ही अत्यंत चुरशीची लढाई मानली जात होती, कारण एकेकाळचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय म्हणून समजले जाणारे युनुस शेख यांच्या मुलीला म्हणजे सहर शेखला तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी MIM मध्ये पक्षप्रवेश केला आणि MIM मधून ही जी जागा आहे ती लढवलेली पाहायला मिळाली। आणि यानंतर या जागेवर निवडून आल्यानंतर सहर शेखचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला। कैसे हराया या एका वक्तव्यामुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या सहर शेखला मात्र आता नगरसेवक पद जे आहे हे धोक्यात आलेलं पाहायला मिळतंय। तिचं जे जात वैधता प्रमाणपत्र आहे हे बनावट आहे। ज्या वेळेस जात प्रमाणपत्र बनवावं लागतं स्थलांतरितांना जात वैधता प्रमाणपत्र हे नमुना क्रमांक 8 नुसार 10 नुसार बनवावं लागतं, मात्र शासकीय कार्यालयांची फसवणूक करून हेच वैधता प्रमाणपत्र जे आहे ते अनुक्रमांक 8 नुसार भरल्या गेल्यामुळे जी बाब आहे ती समोर आल्यामुळे आता सहर शेखचं जे नगरसेवक पद आहे ते धोक्यात आलेलं आहे। निश्चित कुणाल, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।